श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आज तुमच्यापर्यंत ही माहिती घेऊन आली आहे की मी आपला चातुर्मास चालू झालेला आहे. तर चातुर्मासामध्ये श्रीहरी भगवान विष्णूची सेवा कशी करायची आणि ती कुठली सेवा करायची आणि ती सेवा केल्याने आपल्याला कुठलं फळ मिळतं याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि याचा अनुभव तुम्हाला कसा आला ते पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माझ्या चॅनलवरती तुम्ही प्रथम असाल तर सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे आणि सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण श्री स्वामी समर्थ लिहिलात आणि तुम्हाला माझ्या माहितीपासून तुम्हाला काही कुठला म्हणजे तुम्हाला फायदा झाला तर त्याचा आनंद मला होईल आणि अजून बरीचशी माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. तर आपल्याला चातुर्मासामध्ये कुठली कुठली सेवा करायची आहे हे या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तर चातुर्मास आपला देवशनी एकादशीपासून चातुर्मास आपला चालू झालेला आहे. या चातुर्मासामध्ये ज्या काही सेवा केलेल्या असतात त्या इतक्या प्रभावी असतात आणि त्या डायरेक्ट श्रीहरी भगवान विष्णूपर्यंत त्या पोहोचतात. 4 महिने आणि हा 4 महिन्याचा काळ भगवान श्रीहरी विष्णू निद्रा अवस्थेत जातात म्हणजे ते झोपतात आणि ज्यावेळेस ते निद्रा अवस्थेत जातात त्यावेळेस सर्व ब्रह्मांडाचा कारभार जो असतो ना भगवान शंकरांच्या हातात येतो. म्हणजे पूर्ण म्हणजे ज्यावेळेस ते भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात त्यावेळेस पूर्ण ब्रह्मांडाचा कारभार हे शंकर भगवान बघतात. म्हणजे श्रावण बघा काय चालू होतं, आपला श्रावण महिना चालू होतो. श्रावण महिना झाल्यानंतर आपले गणपती बाप्पा येतात. गणपती बाप्पा झाल्यानंतर गौरी येते. गौरी झाल्यानंतर पित्रांचा महिना चालू, पितृपक्ष चालू होतं. पितृपक्ष झाल्यानंतर आपली कुलदेवी येते म्हणजे आपली नवरात्र येते. नवरात्र झाल्यानंतर दिवाळी येते आणि दिवाळी झाल्यानंतर कार्तिकी एकादशी ज्यावेळेस येते ना त्यावेळेस तेव्हा चातुर्मास संपतो आणि ज्यावेळेस चातुर्मास संपतो त्यावेळेस म्हणजे या संपण्याच्या अगोदर या 4 महिन्यामध्ये आपल्याला भरपूर काही सेवा करायच्या आहे ज्यापासून आपल्याला खूप फायदा होणार आहे. आणि हे 4 महिने जे असतात ना या 4 महिन्यामध्ये पूर्ण पृथ्वी तलावावर हिरवळ असते. पूर्ण जिकडे बघाल तिकडे तुम्हाला हिरवळ दिसणार. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रसन्न वातावरण वाटेल आणि हे 4 महिने या पृथ्वी तलावर धान्य उगवण्याचे हे 4 महिने आहेत आणि ज्या वेळेस आपल्याला पूर्ण वर्षभर खाण्यासाठी जे धान्य लागतं हे धान्य या 4 महिन्यामध्ये उगवत असतं. म्हणून प्रत्येक व्यक्ती या 4 महिन्यामध्ये आपल्या ब्रह्मांडाचे आपल्या नैसर्गिक वातावरणाचे आभार मानत असतात की हे देवा म्हणजे निसर्गाचे आभार मानत असतात की म्हणजे नॅचरल आपलं पाऊस पडतं त्या पावसावर आपलं धान्य उगवतं आणि जे धान्य उगवतं ते आपण वर्षभर आपल्याला पुरेल असं धान्य उगवतं. त्यामुळे आपण सगळेजण आपण निसर्गाचा आभार मानतो आणि ज्यावेळेस आभार मानतो त्यावेळेस विष्णू भगवान म्हणतात की आभार तू मानू नको कारण हे तुझं कष्टाचं फळ आहे. तू कष्ट केलेस म्हणून तुला याचं कष्टाचं फळ तुला भेटलं आहे. तर असा हा चातुर्मास आपल्याला करायचा आहे. म्हणून आपल्याला या 4 महिन्यामध्ये जास्तीत जास्त उपासना करायची आहे, जास्तीत जास्त सेवा करायची आहे ज्या की प्रत्येक सेवा आणि प्रत्येक उपासना आपल्या श्रीहरी भगवान विष्णूपर्यंत पोहोचल्या जातील. आणि ज्यावेळेस आपले श्रीहरी भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांचा जो अंश आहे ना तो पृथ्वी तलावावरच असतो आणि तो जो अंश आहे ना आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उपासना आणि सेवा करायच्या आहे. त्या सेवा म्हणजे काय, कोणी गुरुवार करतं, कोणी शुक्रवार करतं, कोणी स्वामींचे पारायण करतं, कोणी म्हणजे ज्याला कोणाला कोणत्या देवाचे पारायण करायचे असेल ते पारायण करत असतात. पण यासोबतच आपल्याला श्रीहरी भगवान विष्णूचं पण सेवा करणं खूप गरजेचं आहे. कारण या 4 महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूची सेवा
करायला खूप महत्त्व आहे आणि डायरेक्ट विष्णूपर्यंत त्या पोहोचतात या जे सेवा केल्या आहेत. तर भगवान श्री विष्णूची आपल्याला जी पूजा करायची आहे, जी सेवा करायची ते तुम्हाला सांगते मी. तर काहीच नाही, आपल्याला रोज 3 वेळेला आपल्याला श्रीहरी विष्णू स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. विष्णू स्तोत्राचं पठण आपल्याला दिवसातून 3 वेळेला करायचं आहे. आणि जर तुम्हाला पठण करणं झालं नसेल तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत 3 वेळा तुम्ही यूट्यूबला लावून तुम्ही श्रवण करू शकता. याच्याने खूप फरक पडतो. तुम्ही करून बघा. आपली जी अडकलेली कामं आहे ते मार्गी लागण्यास खूप मदत होते आणि जे काही आपल्यावर वाईट वेळ चालली आहे ती वाईट वेळ निघून जाण्यास खूप मदत होतो. तर काय करायचं आहे आपल्याला, रोज आपल्याला 3 वेळेला विष्णू स्तोत्रम नामाचं आपल्याला पठण करायचं आहे. आणि दुसरं आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, या 4 महिन्यामध्ये 21 दिवस, कुठलेही 21 दिवस म्हणजे मासिक धर्म तुमचा जे काही विटाळ वगैरे जे काही सोडून, जे काय असेल ते सगळं सोडून या 4 महिन्यामध्ये 21 दिवस रोज 21 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र नामाचं तुम्हाला पठण करायचं आहे. 21 दिवस रोज 21 वेळा तुम्हाला यूट्यूबला लावून किती मिनिटाचं आहे बघा, हे जास्तीत जास्त 20-25 मिनिटाचं एक वेळ आहे. तर तुम्ही कंटिन्यू लावून ठेवू शकता आणि तुम्ही पठण करू शकता. पठण नाही जमणार तर तुम्ही श्रवण तरी करू शकता आणि ते लगातार तुम्हाला करायचं नाही. त्यामुळे तर सांगते तुम्हाला 4 महिन्यामधले 21 दिवस तुम्ही कधीही करा, पण एका दिवसाला 21 वेळेला तुम्हाला पठण किंवा श्रवण झालं पाहिजे. याचा पण एवढा मस्त रिझल्ट आहे, तुम्ही करून बघा. काहीच नाही, आपल्याला श्रवण करायचंय आणि ज्या वेळेस तुम्ही 21 दिवस हे कराल ना, तुम्हाला सगळं व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला खरंच पाठ होऊन जाईल. तुम्ही न ऐकता तुम्ही स्वतः गुणगुणत राहाल, म्हणत राहाल. एवढं तुम्हाला एकदम म्हणजे ते व्यंकटेश स्तोत्रम असं आहे की तुम्ही एकदा ऐकलात की तुम्हाला दिवसभर तेच म्हणजे तुमच्या तोंडून आपोआप निघतं. त्यामुळे तुम्ही एक सांगितलं तुम्हाला मी, विष्णू सहस्त्रनाम नामाचं तुम्हाला 3 दिवस पठण करायचं आहे. नंतर व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्हाला 21 दिवस रोज 21 वेळा तुम्हाला करायचं आहे. आणि तिसरं आहे ते गोपदम व्रत म्हणजे हे तर सर्वात सोपं आहे. गोपदम व्रत म्हणजे गाईच्या 33 पावलाची रांगोळ आपल्याला काढायची आहे. गाईच्या 33 पावलाची रांगोळ काढायची आहे आणि याला मासिक धर्म, विंटाळ वगैरे काहीच नाही पाळलं तरी चालेल. तुम्ही कधीही गोपदम व्रत तुम्ही करू शकता. गाईच्या 33 पायाची तुम्हाला रांगोळी काढायची. एवढं सोपी ही सेवा आहे बघा. तुम्हाला म्हणजे ह्या सगळ्या सेवा का सांगते, तुम्हाला जे जमेल जे तुमच्या वेळेनुसार, तुमच्या वेळेमध्ये जे ॲडजस्ट होईल, जी सेवा जमेल तुम्हाला ते करायचं आहे तुम्ही. आणि अजून एक, तुम्हाला या 4 महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तुळशीची सेवा करायची आहे. तुळशीला आपण रोज जल अर्पण करायचं आहे. तुळशीला प्रदक्षिणा घालायचं आहे. तुळशीपुढे तुम्हाला रांगोळी काढायचं आहे. प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल, गॅलरीमध्ये तुमची तुळस असेल तर तुम्ही रोज संध्याकाळी त्याला तुपाचा दिवा लावा, धूपदीप लावा. रोज संध्याकाळी दिवा तुळशीला लागलाच पाहिजे. आणि म्हणतात ना, आपण म्हणतो ना, शुभम करोती दिवा लावला देवापाशी, उजेडपाशी विष्णूपाशी. तसंच आपल्याला तुळशीपाशी रोज दिवा लावायचा आहे, रांगोळी घालायचं आहे, प्रदक्षिणा घालायचं आहे. नंतर अजून एक तुम्हाला सांगते मी. अजून एक तुम्हाला एक मंत्राचं म्हणजे एका मंत्राचं तुम्हाला 1 माळ किंवा 11 वेळा किंवा 1 पूर्ण माळ 51 वेळा, 101 वेळा, 108 वेळा तुम्हाला जसं जमल तसं या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. मंत्र असा आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा, 108 वेळा, 1 माळ जसं जमल तसं तुम्हाला या मंत्राचं तुम्हाला पठण जप करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला तर माहीतच असेल. विष्णू गायत्री मंत्र असा आहे, सर्वांना माहीतच असेल. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. माहिती नसेल तर लिहून घ्या, मी सांगते तुम्हाला. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. या मंत्राचा पण तुम्हाला 11 वेळा,
21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा, 11 माळी, 1 माळी, जसं जमल तसं तुम्हाला या मंत्राचा पण जप करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला मी तीन चार सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्या सेवेपैकी तुम्हाला कोणती सेवा जमेल ते करा. नाहीच जमलं आणि सगळ्याच तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सगळ्या करा. आणि काही नाही जमलं तर तुम्ही तुळशीचं पान अर्पण करा, मनोभावे तुम्ही पूजा करा, जसं जमल तसं करा. पण जास्तीत जास्त या चातुर्मासामध्ये श्रीहरी विष्णू भगवानाची पूजा करण्याची, सेवा करण्याची आणि शंकर भगवानाची सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर आजची सेवा मी स्वामी चरणी रुजू करते आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.